करा ना चौकशी. अहो शिंदे आहे भाई, जो माणूस त्यागानं मोठा होतो, त्यागानं मुख्यमंत्री पदावर जातो, तो ह्या गोष्टींना घाबरत नाही. चौकशी करा, दूध का दूध, दूध पाणी का पाणी करा. एकीकडे तुम्हीच बोंबा मारायचं, मुलीवर बलात्कार झाला, तुम्ही सांगायचं चौकात फाशी द्या, आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची, आणि त्याला काय त्याची आरती करायची काय? ज्या नराधमानं एका बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे. स्वसंरक्षणाकरता त्यांनी केलेला हा प्रतिकार आहे. आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर खुशाल ओढा, पण तो ठाण्याचा वाघ आहे, दिघे साहेबांचा चेला आहे, बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस. त्या गोष्टींना घाबरणार नाही. हे बघा, त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील, पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी. शेवटी आपण कोण आहोत, आपण कुठल्या पदावर आहोत याची गणिमा त्यांनी सांभाळावी. आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील. त्यांचा जो मला माहिती नाही, पण शेवटी आता ते नेते आहेत, ते काय मांडतील तो त्यांचा विषय आहे. किती जागा महाराष्ट्रात पडणार आहे याचा आढावा घेत आहे अमित शहा असं म्हणतात जयंत पाटील. अरे नेते आहेत, आढावा घेणार. प्रत्येक पक्षाचा माणूस हा सर्वे करतो, IBचे रिपोर्ट बघतो, CIDचे रिपोर्ट बघतो, ग्राउंडचे रिपोर्ट बघतो. हे आढावा घेण्याकरताच तर नेते आहेत. आता आम्हीसुद्धा ZP पंचायत समिती तिकीट देतो तर आम्ही सर्वे करतो, तर ते तर राज्याचं करतायत, त्यात काय चूक आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.